माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, संकल्प घ्या आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याच्यावरती काम करा. नाहीतर संकल्प घ्यायचा आणि पहिल्या आठवड्यात किंवा 15 दिवसामध्येच सोडून जैसे ते असं न करता एखादा संकल्प छोटा असला तरी चालेल, पण तो पूर्ण करा. जसं की तुम्ही ठरवलं की यावर्षी मला चांगली तब्येत करायची आहे, मला माझ्या हेल्थवरती काम करायचं आहे, तर तुम्हाला रोज थोडंसं जिम करावी लागेल, थोडासा व्यायाम करावा लागेल. मग तो कोणत्याही प्रकारचा असू दे, जिमला जाणंच गरजेचं आहे अशातला भाग नाही. तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करू शकता, तुम्ही सायकलिंग करू शकता, तुम्ही स्विमिंग करू शकता, तुम्ही ट्रेकिंग करू शकता. तुम्हाला जे आवडते ती एखादी छोटी सवय तुम्ही लावून घ्या आणि तुमच्या हेल्थवरती लक्ष केंद्रित करा. जे माझे मित्र कॉर्पोरेटमध्ये काम करतात त्यांना तरी माझा मोलाचा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या हेल्थवरती लक्ष द्या. ग्रामीण भागामध्ये जी माणसं, जे मित्रमंडळी आहेत त्यांना व्यायाम करायचीच गरज आहे याच्यातला भाग नाही, कारण त्यांचं खूप चालणं होतं, शेतामधली कामं असतात, त्याच्यामुळे त्यांना जास्त व्यायाम करण्याची गरज नाही आहे. पण जे मित्र मुंबई पुण्यामध्ये राहतात त्यांनी व्यायाम करावा चांगला, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यावं. आणि माझ्या तरुण पिढीला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जास्त स्क्रोलिंग करण्यापेक्षा, जास्त मोबाईलमध्ये लक्ष देण्यापेक्षा थोडंसं वाचनाकडे वळा. स्क्रोलिंग थोडं अर्धा तास 1 तास कमी करून तुम्ही तेवढी 10-15 पाने वाचली तर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. उद्या तुम्ही कोणत्याही विषयावर बोलताना, कोणाशीही बोलताना न अडखळता 5-10 मिनटं बोलू शकाल. तर अशा छोट्या छोट्या सवयी तुम्ही लावून घ्या. मागच्या वर्षामध्ये तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, मोठ्या मनाने माफी मागा. कोणी चूक केली असेल तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. जीवन खूप क्षणभंगुर आहे मित्रांनो. येणारा प्रत्येक क्षण जगायचा आपल्याला. येणारे प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष. आणि म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये जे हवं आहे, जे मिळवायचं आहे त्यासाठी आपल्याला काम करावंच लागेल, आपल्याला कष्ट करावंच लागेल. आपली जी स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण झोपून चालणार नाही, तर झोपेतून उठलं पाहिजे आणि प्रत्यक्षात कृती केली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला मी एवढंच सांगेन की कुठल्याही व्यसनाच्या नादी न लागता चांगलं खा, चांगला व्यायाम करा, आपल्या आईवडिलांची सेवा करा, परमेश्वराच्या प्रति कृतज्ञता ठेवा, कारण त्यांनी तुम्हाला खूप काही दिलं आहे. तर हे वर्ष तुम्हाला 2025पेक्षाही खूप सुख समृद्धीचं जाईल एवढीच अपेक्षा. आणि घेतलेला प्रत्येक संकल्प पूर्ण करा.